नमस्कार मंडळी, मॉम्स मॅजिक किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज बघा मी बनवलेली आहे काजू मटर करी। तर ही घरी बनवली आहे असे कोणाला विश्वासच बसत नव्हता। प्रत्येक जण म्हणत होता की तू ऑर्डर केली आहे का की बाहेरून, पण खरंच तिचा कलर, टेस्ट आणि ग्रेव्ही पण अगदी ही बाहेरच्या सारखी बनली होती। खूपच छान टेस्टी आणि सर्वांना ही भाजी खूप आवडलेली आहे। इथे मी 4 कांदे घेतले होते, ते आपल्याला थोडेसे जाडसर कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे मोठे मोठे कटसर गेले तरी चालतील। हे 4 कांदे आपण कट करून घ्यायचे आहेत। टोमॅटो पण आपल्याला याला मोठा करून घ्यायचे आहेत, मोठे मोठे आकाराचे कट करून घ्यायचे आहेत। बघा मोठे कट करून घेतलेले आहेत। खरंच भाजी एवढी छान होती ना, ग्रेव्ही सुद्धा ही हॉटेल सारखीच होती। बऱ्याच जणांना वाटते की आपण हे बाहेरच्या भाज्या आपल्याला घरी हॉटेल सारख्या भाज्या घरी बनतच नाहीत, पण तसं काही नसतं। आपण जर त्या पद्धतीने केल्या ना, अगदी बाहेरच्या सारख्याच आपल्याला घरी सुद्धा त्या भाज्या बनवता येतात। तर बघा टोमॅटो कट झालेला आहे। इथे कुकर मध्ये मी कांदा, टोमॅटो, थोडासा आल्याचा तुकडा, लसण आणि बेडगी मिरची मला खूप छान कलर येतो। आणि इथे घेतल्यात मी कोथिंबीरच्या काड्या, देठ घेतलेले आहेत, थोडेसे काजू, ग्रेव्ही खूप छान होते काजूमुळे। आणि अर्धा ग्लास पाणी टाकून आपल्याच्या छान याच्या 2 सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे चांगला आपल्याला टोमॅटो आणि कांदा पण चांगला मऊ पडतो। बघा इथे चांगल्याच्या 2 सुट्ट्या करून घ्यायच्या। तोपर्यंत आपण इथं फ्रेश मटर घेतलेले आहे, त्याला आपण सोलून घेऊया। हे काय खूप वेळ लागत नाही, पटपट याचे मटरचे दाणे सोलले जातात। आणि फ्रेश मटर आपण सोलून घेऊया। फ्रेश असले की चव अगदी छान लागेल। इथे घेतलेले आहेत अर्धा वाटी काजू, अर्धा वाटी मटर। तेल टाकायचं, छान आपल्याला काजू असे परतवून घ्यायचे, चांगला सोनेरी कलर येईपर्यंत काजू काढून घेऊया। लगेच आपल्याला टाकायचे आहे मटर पण छान आपल्याला थोडासा कलर येईपर्यंत त्याला चांगलं, म्हणजे छान त्याला मऊ होईपर्यंत थोडंसं हलकसं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। मटर चांगली फ्राय झाली की लगेच आपण काढून घेऊया। तर बघा इथे आपले मसाले पण छान इथं म्हणजे एक चांगले बॉईल झालेले आहेत। आपल्या तर याचे मसाले काढून घेऊया। मसाले काढून घ्यायचे, पाणी अजिबात पाणी आलं नाही पाहिजे मसाल्यामध्ये, नितळून घ्यायचंय पाणी आपल्याला। इथे टाकलेलं आहे तेजपत्ता, तेल आणि विलायची, आपली मसाला विलायची टाकलेली आहे। आणि आपण ग्रेव्ही बनवलेली आहे ना, ते मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवायची, खूप बारीक पेस्ट बनवायची, म्हणजे ग्रेव्हीला थिकनेस चांगला येतो। छान मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी हॉटेलसारखी। आणि धाब्यावर पण जशा आपल्याला ग्रेव्ही बनतात ना, ते अशाच बनवतात। आणि मस्त ह्याची टेस्ट बघा, कलर पण छान आलेला आहे ग्रेव्हीला। जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं। इथं हळद टाकलेली आहे, हळद, तिखट, धनजिरं पूड टाकून व्यवस्थित मिक्स करायचं। बघा तेल आता दिसत नाही, नंतर पण छान तेल येतं। थोडंसं तिखट टाकलेलं आहे आणि गरम मसाला, चवीपुरतं मीठ, व्यवस्थित मिक्स करायचं। इथं कढईला चिटकते थोडंसं, इथं टाकते मी फ्रेश मलाई टाकलेली आहे, म्हणजे आपली दुधावरची साय। तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करत राहायचंय, जेणेकरून आपला हा मसाला खाली चिटकला नाही पाहिजे। थोडंसं पाणी टाकून हे चिटकत आहे म्हणून थोडंसं पाणी टाकायचं, परत परतवायचं। जोपर्यंत आपल्या ह्या मसाल्याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला व्यवस्थित छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे। कमी गॅसवरती छान आपल्याला तळून घ्यायचं। जेवढं आपण याला छान तळून घेताल तर आपली भाजी तेवढी चवीला पण आणि कलर पण छान येईल, आणि आपल्या भाजीचं टेक्स्चर पण छान येतं, त्याचं छान असा घट्टपणा आळून छान भाजी येते। बघा आपली आता हळूहळू ही ग्रेव्ही चांगली तयार होत आहे। गरम पाणी टाकून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आवडीप्रमाणे थिकनेस तुम्ही करू शकता, कमी जास्त। मला जास्त घट्ट पाणी पातळ बनवायची नाहीये भाजी, तर मी घट्टच ठेवणार आहे। तर चांगलं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं याला आता 1-2 उकळी काढून घ्यायची। आपण ग्रेव्हीला चांगली उकळी आली की आपण याच्यामध्ये काजू आणि मटर टाकायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा चांगले आपले शिजलेले आहे, 10 मिनिटाला शिजू द्यायचं। थोडं कसुरी मेथी चोळून, कसुरी मेथीमुळे छान चव येते याची भाजीची। आपल्या कसुरी मेथी टाकलेली आहे थोडीशी चोळून। बघा तेल अजिबात दिसत नव्हतं, पण आता छान मस्त असं आपल्या त्याला तेल तरी पण आलेली आहे, आणि चव पण अगदी खूप छान लागते याची। थोडीशी कोथिंबीर, आपल्या चांगली याला 5 मिनिटं वाफ येऊ द्यायची। आणि आपली मस्त अशी मसाला काजू मटर करी तयार झालेली आहे।
एकदम मस्त झणझणीत आणि बघा मस्त तेल पण आलेलं आहे त्याच्यावरती. हॉटेल स्टाईल म्हणा किंवा धाबा स्टाईल म्हणा, ही आपली मटर काजू करी घरीच तयार होते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.